पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। स्वातंत्र्यात आणि सन्मानाने जगणे आणि मरणे हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे। त्यासाठी सदैव संघर्ष करत राहणे हे पुण्याचे काम आहे। चला, पोरासनी शाळेत दाखल करून झालं, आता मी अभि कामधंद्याचं काहीतरी बघतो। भाऊ, शाळा कशी आहे? बरी आहे, मोठी आहे। भीमा तर शाळा बघूनच हरकून गेला असेल ना? ही काय विचारण्याची गोष्ट आहे? शाळेकडे जाताना त्याचे पाय जमिनीवर नव्हतेच बघ। आपला भीमा लई खुश दिसत होता। भीमा, काय झालं? तुम्ही समधी लवकर कसे आला? हा? शाळा लवकर सुटली का? मला त्या शाळेत नाही शिकायचं। का? आम्हासनी बाहेर बसून शिका असं म्हणतात। आणि म्या म्हणलं मला काहीच ऐकू येत नाही। तेव्हा गुरुजी म्हणले, शाळा शिकून काय बॅरिस्टर बनणार आहेस? माझी काय बी चूक नव्हती बाबा। शांत शांत हो बाळा, नको रडू। दादा कुठे आहे? माहित नाही बाबा, पर भीम बरोबर म्हणतोय, आम्ही नाही शिकणार त्या शाळेत। भाऊ, तुम्ही कुणी बी शाळा सोडायची नाही, समजलं? हे बघले का, जर तुम्ही शाळा सोडली तर समधे लोक हेच म्हणतील की तुम्ही अभ्यासाच्या भीतीनं शाळा सोडली। मग काय करायचं? कसं शिकायचं? संघर्ष करून शिक बाळा। नाहीतर पळपुटे म्हटले जाल। म्हणूनच मी तुम्हा समध्यांना सांगतोय, आता माघार नाही। उद्यापासून तुमचा पहिला संघर्ष हाच असेल की तुम्ही सगळे वर्गाच्या बाहेर बसून नाही, तर वर्गाच्या आत बसून शिकायचं, समजलं? अजून एक गोष्ट, मनात एक खुणगाट बांधून ठेव। ज्ञान मिळवायला तुला किती भी संघर्ष करायला लागू दे, कठीणातला कठीण, तो संघर्ष तुला करावा लागल आणि विजय बी मिळवावा लागल। हीच तुझी सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि उद्यापासून तुला हे समज करावं लागल। उद्यापासून म्या वर्गाच्या आतच बसून शिकणार। शाब्बास पठ्या। तू कुठं होतास? बाबा, कुणी बी आम्हाला आत बसून नाही दिलं। दादा, उद्यापासून आपण वर्गाच्या आतच बसून शिकायचं। आणि बाबा म्हणालेत, हीच आपली पहिली परीक्षा आहे आणि ह्यात आपल्याला पास व्हायचंय। दोनशे 41, 242, 243, 244, 245। अरे तू चांदण्या मोजणं बंद कर, हे मोजणं कधीच संपणार नाही। तू कसला विचार करतोयस रे भीमा? हा भीमा, एवढा कसला विचार करतोयस? हेच की उद्या वर्गाच्या आत बसून कसं शिकायचं। मला वाटलंच होतं हा असाच विचार करत असणार। मग काय उपाय सुचला का? विचारच करतोय। हा विचार कर, जर का सुचलं ना तर मला सांग, त्यो पेतर मी चांदण्या मोजतो।
246, 247, 248, 249. ऐकलं का मंडळी? जो वस्तीवर नवीन राहायला आलाय ना त्यानं म्हणा आपल्या पोरासने शाळेत घातलंय. काय म्हणताय भाऊ? आता शास्त्राचा पण अभ्यास करणार का ते? तयारी तर तीच दिसते. कुणास ठाऊक उद्या आम्हाला शिकवायला येतील. काय दिस आलं म्हणायचं? कालपातूर ते आपल्या मागे आपली सेवा करायचे, आपल्या मागे राबायचे, आणि आता आपल्या डोक्यावर बसणार आहे का? वय तर कालपातूर जी लोक भिवून असायचे ती आता हातपाय पसरायला लागलेत. आणि हे जर असंच चालू राहिलं तर बघशीला तुम्ही एक दिवस आपल्यावर बी हुकूमत गाजवतील. अनर्थ, घोर अनर्थ आहे हा. आता हे दिवस बघावे लागणार इथल्या लोकांना. आता स्वच्छ जागा पण सोडणार नाहीत का हे लोक? पुरे झालं आता. काहीतरी करावं लागेलच यांचं. ए ऐक, घाईघाईत जातोयस, इकडे ये. आता मला सांग, तुमच्या जातीमंदी किती लोक शिकलेले आहेत? तसे थोडेच आहेत, म्हणजे नसल्यागतच म्हणायचं. तुझा मुलगा शिकतो का? नाही, माझं पोरगं नाही शिकत. मग समजाव तुझ्या त्या मित्राला. म्हणावं आपल्या मुलांना शिकवू नकोस. शिकून सवरून प्रकांड पंडित व्हायचंय का त्यांना? हे ऐक र, तुझा मित्र आहे ना लय उडउड करतोय. जाऊन समजव त्याला, नाही तर तुला ठाऊक आहे. आणि जर आम्ही समजांनी ठरवलं ना, हे लोक शाळेत जायच्या लायकीचे उरणार नाही. समजलं का? अहो असं काही करू नका. मी समजवतो त्याला, बिचारी पोरं आहेत ती. हा मग समजव त्याला. जाऊन सांग, म्हणावं हे समजा चालणार नाही. इथं जन्मल्यावर जी जात असती ती मेल्यावर संगत जाते. आणि त्यात तुम्ही आमच्या डोक्यावर बसायची खटपट चालवली ना, ती थांबवा. त्याला म्हणावं शिक्षणाचं खूळ डोक्यातून काढून टाक. समजला काय? निघ. मोठा आला शाळा शिकणारा. कुणास ठाऊक कुठून येत्यात. रामजी, ही माणसं लय खवळलेत. माहितीये, मी तिकडनं जात होतो तेव्हा यांनी मला तिथे अडवलं आणि म्हणाले तुझ्या दोस्ताला समजेव की आपल्या पोरासनी शाळा शिकवू नगस. अरे पण हे लोक असे कशाला करताय? माझ्या पोरांच्या शिकण्यामुळे ह्यासनी कसला त्रास? आणि यांच्या म्हणण्यावरून मी काय माझ्या पोरांचं शिक्षण बंद करू? अजिबात नाही. मी अभि तुला कधीच असं करायला सांगणार नाही. ठाव आहे, मी माझ्या पोरासनी कधीच शाळेत नाही धाडलं. का? तर मला लय भ्या वाटायचं. पर तू या लोकांचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस. तू तुझ्या लेकासनी शिकव, शिकून मोठं कर. म्हणजे आपल्या जातीच्या लोकांनी बी कळल की ज्या पुस्तकांच्या बळावर ही लोक आमासनी छळतात त्या पुस्तकात नेमकं लिवलंय तरी काय. हे बघ रामजी, आज या वाटेनं नग जाऊस, या वाटेनं जा. पुरंजित, ज्ञानाची वाट एकच आहे बघ. आणि हे पोरसनी बी शिकलं पाहिजे. शाळेची वाट ही आहे, तेव्हा आम्ही ह्याच वाटेनं जाणार. चल चल बाळा.
ह्यो काही येडेपणा आहे? तुम्हाला दिसत नाही का? अरे पाण्यात माशी पडली होती म्हणून फेकावं लागलं. आता तुझं पोरगा आडवा आला त्याला मी काय करू? तुझ्या पोराला म्हणावं जरा बघून चालत जा, नाहीतर असंच जागोजागी भिजत राहील. ए थांब, काय करतोय? अरे याने तर समधी अंगपुष्णी मिळवून टाकली. तुझी ही हिम्मत? अरे अशा रीतीने ही लोक समजा हिसकावून घेतील. तुझी एवढी हिम्मत की माझ्या उपकरणाला हात लावलास? थांब, आत्ता दाखवतो तुला, आत्ता दाखवतो. ए तुला असा तसा वाटलो का मी? ए तुझ्या तो काय बोलत नाही म्हणून काय पण करशील? इंग्रज सरकारच्या सैन्यात सेवक होतो म्या. इंग्रज सैन्यामध्ये सुभेदार पदावर होतो म्या. जर माझ्या पोरासनी काय त्रास दिला तर मी फौजदाराकडे तुमची तक्रार करीन, समजलं काय? बाबा, शाळेला उशीर होतोय, चला ना. चल बाळा. बाळा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना कवा संघर्ष करावा लागतो, नाहीतर मग अन्याय करणाऱ्यांना हेच वाटतं ते जे करताय ते बरोबर करताय. भीमा, ते काय आमासनी आत घ्यायचं नाहीत. तू काही विचार केलाय का परत आज खिडकीच्या बाहेर उभं राहायचंय? मला तर काय बी समजत नाहीये. मी माझ्या वर्गाकडे जातो. जर तुम्हाला आत बसायची काही युक्ती सुचली ना तर मला सांगा. हा, ठीक आहे? चल. अरे कुठं चालला? थांबा. तुम्हाला आत बसायची मनाई आहे ना? कालच गुरुजींनी सांगितलं होतं ना, तरी पण आत चाललाय. एकदा सांगितलेलं कानात शिरत नाही काय? काय आता एक पण पाऊल पुढे नाही टाकायचं.
जा तिकडे तुमच्या जागेवर जाऊन उभं राहा. दादा तू बी असं झोप. ही पोरं अशी ऐकायची नाहीत. अरे हे काय करतोयस? चल उठ. अशाने आम्ही आत कसं जायचं? रस्त्यातच झोपला हा तर. आता काय करायचं? इथली काठी आण जा. आता ह्याला मारून उठवतो. तरी बी मी उठणार नाही. बाजूला वा बघू. हा काय मूर्खपणा आहे? ही काय झोपायची जागा आहे? गुरुजी म्हणतात की शिकायचं असेल तर बाहेर उभं राहून शिका. पण तिथनं काही ऐकू बी येत नाही आणि समजत बी नाही. त्यासनी म्हणलं तर ते म्हणाले शिकून काय बॅरिस्टर बनणार आहेस? मग समधी पोरं माझ्या बरोबर वर्गाच्या बाहेर उभं राहून शिकतील, नाहीतर मी बी त्यांच्या संग आत बसीन. अरे असं कसं? तू कसं आत बसू शकशील? बरोबर बोलतोय तो पोरगा. एकतर सर्व मुलं बाहेर राहून शिकतील किंवा हा मुलगाही आत बसून शिकेल. हे तुम्ही काय बोलताय? उठ भीम. आजपासून तू सगळ्यांबरोबर आत बसून शिकशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा असं काहीही करू नकोस, समजलं? होय गुरुजी. चला मुलांनो, आपापल्या वर्गात जाऊन अभ्यास करा. चला. चल भीमा, तुझी युक्ती कामाला आली बघ. तुझी क्लास. आता आपण बी वर्गात बसून शिकू शकतो. आभारी आहे गुरुजी. जा बाळा, आत वर्गात बसून अभ्यास कर. चल दादा. बोला, काय करू शकता आपण? म्या तुमचा समदा कारभार सांभाळू शकतो. देणं घेणं, उसनवारी, समदा हिशोब ठेवू शकतो. तशी ही जबाबदारी मोठी आहे. एवढं सगळं एकट्याला सांभाळता येईल? वैजी सांभाळू शकतो. इंग्रज सैन्यामध्ये सुभेदार पदावर होतो म्या. आता त्या कामापरीस हे काम काय तसं अवघड नाही बघा. म्या सांभाळू शकतो. मी एका हुशार व्यक्तीच्या शोधात होतो. उद्यापासून कामावर या. आभारी आहे मालक. तुमचं नाव काय म्हणाल? रामजी, मी तुम्हाला जिकडे धाडणार आहे ना, ती जागा इथनं लय लांब आहे. तिथं तुला कोणी बी ओळखणार नाही. बस तू एवढं काम कर. जर तुला कोणी नाव विचारलं तर तू त्याला खोटं नाव सांग. हा, ज्याच्यामुळे कोणाला बी तुझी जात कळणार नाही आणि तू आरामात स्वतःचं काम करशील. आज पतूर माझ्या जातीमुळं मला कधीच कमीपणा वाटला नव्हता, पण आता कमीपणा वाटायला लागलाय. लोक माणसांची हुशार नाही बघत, फक्त जातीला चिटकून बसत्यात. काय करू? जे नाव भीमाला सांगितलं होतं, आंबावडेकर, तेच नाव जोडून सांगू का? पर समजा सैन्यातील कागदपत्र मागितली तर मग मी कसं काय माझं खोटं नाव सांगू? गुरुजी, आता उच्च जातीवाल्यांबरोबर हे लोक बसणार. ह्यांना बघून मुलं बिथरून गेली आहेत. त्यांच्या सोबत का? सोबत नाही, थोडं वेगळं बसवा त्यांना. निघा आता. काय गोंधळ चाललाय? काय चाललंय हे सगळं? गुरुजी, ह्यो आमच्या बाजूला बसायला बघत होता. जर तुला वाटतं शिकावं आणि या मुलांनाही शिकायला द्यावं तर त्या कोपऱ्यात जाऊन बस. जा. चला चला बसा.
तुझा बाप सैन्यात होता म्हणून जास्त माज आहे. पण घाबरू नकोस, हळूहळू तुझा सगळा माज उतरेल आणि शेवटी तू तोच होशील जो तू आहेस. समधी पोरं माझ्या बरोबर वर्गाच्या बाहेर उभं राहून शिकतील, नाहीतर मी बी त्यांच्या संग आत बसीन. आजपासून तू सगळ्यांबरोबर आत बसून शिकशील.